एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. आजचा व्लॉग अगदी अचानक आहे. शूट करायचं काही प्लॅन नव्हता, पण सध्या डिनर बनवायला घेतलं तर म्हणलं चला तोही आपण शूट करूयात. सो इथं मी सगळ्यात पहिला कुकर लावायला घेतला. एका डब्यामध्ये बटाटे, एका डब्यामध्ये तांदूळ म्हणजे आपलं भात आणि एक छोट्याशा वाटीमध्ये मी बासमती राईस लावला आहे. खरं तर मी आज इन्स्टंट खीर बनवणार आहे, म्हणूनच मी शूट करायला घेतलं. चला तर मग डिनर बनवता खीरची रेसिपी पण सांगते. सो इव्हनिंगला आज असं काही डिनर होता की इन्स्टंट खीर म्हणजे आपली राईसची खीर, फुलके, काश्मीरी आलू आणि राईस. सो आणि रात्री मी छोटंसं असं DIY करणार आहे मकर संक्रांतीच्या वाण म्हणजे जे आपण हळदी कुंकूला वाटतो ना त्याचं. चला तर मग आता सगळं प्रिपेअर करते. आता मी इथं कुकर लावला. कधी कधी डेझर्ट बनवायला पण वेळ नसतो, पण घरच्यांना काहीतरी गोड हवंच असतं ना, म्हणून मी ही नवीन रेसिपी, आणि ही रेसिपी माझी नाही बरं का, ही माझी एका कलिगची आहे. त्यांनीच मला ही सांगितली आणि मग मी म्हटलं चला ट्राय करूयात, आणि ट्राय करता करत तुम्हालाही सांगूयात कशी झाली ती. सो कुकर लावला आणि बाहेर आले. चला तर मग बघत होते की हा काय करतोय. सो याचं असं स्क्रिबलिंग चालू होतं. सो याला मी जरा जवळ घेतलं आणि पेन्सिल कशी धरायची, कशी स्टँडिंग लाईन्स काढायची, स्लिपिंग लाईन्स काढायची हे मी सांगत होते, आणि तोही एन्जॉय करत होता. आणि ह्या त्याच्या छोट्या छोट्या थिंग्स ज्या आहेत ना, तो स्वतः डेव्हलप करतोय किंवा पॉईंट करून तो रीड करतो, हे तो त्यानेच डेव्हलप केलं. सो हे बघून पण मला खूप असं वाटतं की हा किती हुशार आहे. पण नाही, हो हुशार आहे, पण त्याला थोडंसं पुशची गरज आहे, आणि ती आता मी द्यायला सुरुवात केली आहे. इथून मागं मी एवढं प्रेशर म्हणजे घेत नव्हते, पण आता मला यायला लागलं आहे की याला काही येतं आहे की नाही. पण नाही, हाताचा तो एवढा शिकू शकतो, तर त्याला पुश दिल्यानंतर किती शिकेल ही मला अंदाज आलेला आहे, आणि तो मी स्टार्ट केलेला आहे. चला तर रिटर्न आपल्या कुकिंगकडे येऊयात. सो इथे ना मी जो आपला बासमती राईस होता तो शिजलेला, तो मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला. एकदम एकदम फाईन पेस्ट करायची. थोडेसे ग्रॅन्युअल्स राहिले तरी चालतील, पण ट्राय करायचं फाईन पेस्ट करायला, आणि थोडंसं पाणी घालूनही तुम्ही फाईन पेस्ट करू शकता. आणि दुसऱ्या साईडला मी जे दूध आपल्याला खिरीसाठी म्हणजे यूज करायचं होतं ते मी तापवायला ठेवलेलं आहे ऑलरेडी. सो इथे मी दूध बंद केलं होतं, म्हणजे उकळून झालं होतं, म्हणून आता परत स्टार्ट केलं आहे गॅस. आणि त्यानंतर ही एवढी फाईन पेस्ट करायची तुम्हाला राईसची, म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचा फ्लोई, आणि त्याच्यात थोडेसे ग्रॅन्युअल्स आहेत बरं का, नाही असं नाही, पण ओके, ते ग्रॅन्युअल्स लागले तरी छान लागतात. आणि आता हे हळूहळू तुम्हाला त्या दुधामध्ये ॲड करायचं एक एक स्पून, आणि ही कंटिन्युअस स्टेअर करायचे, जेणेकरून त्यांचं तुम्हाला लम्स नाही होणार. आणि एक एक चमचा ॲड करूनच ट्राय करायचे, एकदम टाकायला जाऊ नका, नाही तर खूपच लम्स होतील. सो हे तुम्ही असं स्टेप बाय स्टेप करा. आणि त्यानंतर अंदाजे मी इथं साखर टाकली. आता इथं स्पून सारखा यूज करण्यापेक्षा मी माझ्या अंदाजानेच इथं साखर डब्यामधून डायरेक्ट टाकली आहे. मला तेवढा अंदाज येतो की किती साखर लागेल वगैरे, सो मी डायरेक्टच टाकलं आहे. आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स कट केले आहेत ते पण ॲड करायचे, मस्त खीर एका साईडला उकळून द्यायची. ही जवळजवळ 10 ते 15 मिनटंच उकळण्याला लागते. त्यानंतर इन्स्टंट खीर तयार.
सो इथे मी साईड बाय साईड काश्मीरी आलूसुद्धा करून झालं आहे माझं आणि फुलके करायला घेतलेत. सो तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता खिरीची. हे जवळपास 5 मिनटं होऊन गेले होते आणि ॲट द एंड ना जी तांदळाची खीर आपली थिक असते ना तशी सेम होते, काही फरक नाही. फक्त ह्याला बासमती राईसच यूज करायचा. हीच एक त्याचं हे आहे मेन. पण बाकी त्याला काही नाही, एकदम इन्स्टंट होते. म्हणजे आपली जे साधारण आपण खीर करतो त्याला जवळपास शिजायला करायला अर्धा पाऊण तास 1 तास लागतो. पण हे जे आहे हे इन्स्टंट व्हर्जन आहे. तुम्हाला जर इन्स्टंट डेझर्ट ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही ही व्हर्जन ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे खाल्ल्यानंतर कशी टेस्ट येते. चला तर मग मी दुसऱ्या साईडला इथं मी फुलके करायला घेतले. पटापट होतात फुलके चपातींपेक्षा, म्हणजे मला जास्त फुलकेच आवडतात चपातींपेक्षा आणि ऑइली पण कमी असतात. सो मी फुलके पटापट तिथे सगळे करून घेतले आणि फुलके हे माझे थोडेसे साईजमध्ये मोठेच असतात, एकदम छोटे नसतात. सो इथे पूर्ण जेवण झालेलं आहे आणि इथं मी खीर दाखवते तुम्हाला. बघा एकदम थिक झालेली आहे, जशी आपली खीर असते तशी, आणि थोडीशी गार झाली नाही की त्याचा थिकनेस अजून वाढतो. चला तर मग आपण पूर्ण प्लेट जी आहे ती सर्व करूया. इथे झालं माझं काश्मीरी आलू, हे पण खूप सुंदर झालं होतं. आणि मग राईस, फुलके आणि खीर हे आजचा असा बेत होता. चला तर मग या जेवायला. सो डिनर झाल्यानंतर आज मी थोडं फेस्टिवल प्रेप करायचं ठरवलं होतं. सो मकर संक्रांती जवळच आली आणि हळदी कुंकूसाठी हँडमेड वाण तयार करायचं असं माझ्या डोक्यात होतं खूप दिवसापासून. सो मी हे हँडमेड गोष्टी करायला मला खूप आवडतात. थोडा वेळ जातो पण त्यात हे खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि अशा DIYs करायला पण मला खूप आवडतात. आजकाल कसं सगळं रेडीमेड मिळतं पण स्वतः केलेल्या गोष्टींना वेगळीच व्हॅल्यू असते. चला तर मग तुम्ही हळदी कुंकूसाठी काय काय हँडमेड वाण करता का हे नक्की मला सांगा, का रेडीमेड आणता. आणि मी वाणाचा सुद्धा एक स्पेशल सेपरेट व्लॉग बनवला आहे, जे की मीशोवरती अवेलेबल जे गोष्टी आहेत त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला आवडलं असं नक्की तुम्ही ऑर्डर करा. आणि इथं मी हँडमेड आता घ्यायला घेतलं होतं. ॲक्च्युली ही जी फुलं होती रोजची ही माझ्याकडं ऑलरेडी होती. सो आणि आता रोज पिन्स येतात, हेअर पिन्स आजकाल. सो ते खालचं जे गोल्डन कलरचं आहे ना तशा पिन्स ऑलरेडी रॉ मटेरियलमध्ये मिळतात. सो जस्ट तुम्हाला ग्ल्यूगनच्या साहाय्याने हे सगळं त्या पिन्स त्या फुलाला अटॅच करायचे. सो इथं मी क्लोज लूप दिला आहे, त्याचे खालचे जे दांडे होते ते मी कट करून घेतलेत आणि इथं तुम्हाला ग्ल्यूगन लावून जस्ट तुम्हाला ती पिन अटॅच करायची. बास, दॅट्स इट. इतकं सिम्पल आहे. ही पिन मार्केटमध्ये गेलं तर 20-25 रुपीजला एक बसते, पण ह्याचं ओव्हरऑल कॉस्टिंग जर बघितलं तर हार्डली 10 to 12 रुपीजपर्यंत जातं. मी हे कॉस्टिंग काढलं आहे. सो खूप इझी व्हर्जन आहे म्हणजे हे वाणाला. आणि लेडीजना आजकाल यूज करतात. ॲक्च्युली बन्स घातले ना लेडीजनी तर हे खूप सुंदर दिसतात एक फूल लावलं तरी. सो हे मी म्हणलं ही आयडिया मला आली की हे आपण हेच यूज करून वाण बनवूयात. सो हे असं काहीतरी एक वाण रेडी आहे. सो पटापट मी ते सगळे वान्स बनवून घेतले. इथं माझ्याकडे रेड, पिंक, येल्लो आणि 2 ते 3 व्हाईट कलरसुद्धा होते. सो हे जवळपास माझ्याकडं 50 वाण तयार झाले ॲट वन स्ट्रोक. ह्याला करायला मला हार्डली म्हणजे हे कट करून करून हे हार्डली माझं बाळ सांभाळूनसुद्धा मला एकदम 30 to 35 मिनिट्स लागले. मी टाईम लावूनच बसली होती. सो इतक्या कमी वेळामध्ये हे सगळं झालं. आणि ह्या ज्या पिन्स आहेत म्हणजे मी तुम्हाला म्हटलं त्या गोल्डन पिन्स अटॅच करायच्या, त्या मी मीशोवरून मागवल्या होत्या 150 रुपीजच्या 50 पीसेस. आणि फुलं जर तुम्ही विचारलं तर हे हार्डली 9 का 10 रुपीजला एक फुल मिळतं मार्केटमध्ये. सो हे मला हार्डली मी तुम्हाला सांगितलं जसं 10 to 12 रुपीजला मिळालं आहे. आणि मग आता हे माझ्याकडं मोगऱ्याचे सुद्धा फुलं होती आणि हे खालचे कोम्स होते. सो हे पण मी ॲड केले ह्याच्यामध्ये. सो हे ओव्हरऑल माझ्याकडं 20 कोम्स झाले. हे सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत मागं लावल्यानंतर. सो तुम्ही बघू शकता ह्याला फक्त ग्ल्यूगन लावायचे. मी तुम्हाला स्टेप्स दाखवले तशीच फॉलो करायची.
सगळे वांत तयार झाले माझे, पण आता त्याला पॅकिंगसुद्धा करायचं होतं. सो इथं छोटे छोटे पिशव्या होत्या आणि हे एकदम मी फास्ट ट्रॅकवरती दाखवलेत. मी इतकं पटापट केलं आहे, पण नाही, ह्याला पण वेळ लागला आणि हे सगळे वाण तयार झाले होते एकदम भारीमध्ये. खूप भारी वाटत होतं. फायनली लास्टला डिनर पण झाला. खीर पण अगदी मस्त झाली होती. असं एकदम नॉर्मल, सिम्पल, रिअल इव्हनिंग. कधी प्लॅन नसतो, पण असेच मोमेंट खूप स्पेशल असतात. कॅमेरा असो किंवा नसो, घर, किचन, फॅमिली हेच आपलं घर, खरं वर्ल्ड असतं. चला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा. असेच डेली व्लॉग्स, कुकिंग, फेस्टिवल प्रेप, रिअल व्लॉग्स पाहायला चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.